पोलीस आक्रमक आहेत आणि या ठिकाणी जर कुणी तर आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य आहे। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते हे आमने सामने आलेत। बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू आहे। भाजप युवकाचे कार्यकर्ते एकत्रित जमलेले आहेत आणि काँग्रेस विरोधात ते घोषणाबाजी करतात। तर आपण पाहिलं नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीने कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर काँग्रेसने 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं होतं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात आता भाजप देखील एकवटलेली आहे आणि भाजप काँग्रेस विरोधात थेट काँग्रेस भवन समोर आंदोलन करणार असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा एकवटल्याचं पाहायला मिळतं। आम्हाला पुढे जाऊन द्या सर। आहात तुम्ही आंदोलन करताय आम्ही आता तोच प्रयत्न जाण्याचा पण नक्की करणार नक्की। काँग्रेस भवनासमोर निषेध नोंदवायचा आहे। कशासाठी आणि आज जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जो फेक निगेटिव्ह काँग्रेस तयार करते त्या विरोधामध्ये आज आमचा निषेध आहे। हेरड या प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दोषी मानलं गेलंय। या संदर्भात आज आमचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीला जे दोषी मानलं जातं काँग्रेसकडनं की भाजप हे षडयंत्र असते हे खोटं कसं आहे हे दाखवून द्यायचे। सत्यता असून केस आहे सत्यता असून करतो आम्ही प्रयत्न। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन करत आहेत आणि दुसऱ्या रोडला या ठिकाणी खरं तर बालगंधर्व चौकामध्ये येऊन अनेक कार्यकर्ते जे आहेत ते रस्ता सोडून काँग्रेस भवनच्या दिशेने जाताना पोलिसांच्या समोर दिसत आहे। चोर है भाई चोर है चोर है भाई चोर है चोर है भाई चोर है। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की खरं तर सुरू आहे। या ठिकाणी सिनियर पोलीस अधिकारी असतील किंवा या ठिकाणी पोलिसांनी दोन्ही रस्ते जे आहेत ते बालगंधर्व चौकातील बंद केलेले आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनच्या दिशेने जाण्यासाठी रोखण्यात येत आहे कारण हे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस भवनच्या दिशेने जात आहेत। अंगाला काय हाताला संबंध आहे? आम्ही तुमच्यासोबत प्रयत्न करतोय सर। म्हणूनच आपण पाहतोय की हे सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि काँग्रेस भवनच्या दिशेने जाण्यासाठी त्यांना गाडीत बसवलं जात आहे। पोलिसांच्या युवकचे जे अध्यक्ष आहेत त्यांना त्या गाडीमध्ये बसवण्यात येत आहे। एकूणच या ठिकाणी पोलीस आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आहेत। चल तिकडे पुढे चल। तर आपण पाहतोय भाजप आणि काँग्रेस आक्रमक झालेली आहे। एकमेकांच्या आमने सामने आल्याचं आपण पुण्यातली ही दृश्य पाहतोय। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेस भवन बाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कारण भाजपने काँग्रेस भवनाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला। काँग्रेस देखील भाजप विरोधात आक्रमक झाली होती। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीने कारवाई केली आणि त्यानंतर काँग्रेस देखील चांगल्याच संतप्त झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि काँग्रेसच्या या आंदोलनाविरोधात आज भाजप देखील चांगलीच आक्रमक झाली आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। एकीकडे आपण पाहतोय भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र शांततेत बसलेले पाहायला मिळतात। काँग्रेस भवन मध्ये सध्या कार्यकर्ते शांत खुर्चीवर बसून आहेत आणि या ठिकाणी ते घोषणाबाजी देखील करतात। पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना आवडण्याचा प्रयत्न केलाय मात्र कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। बालगंधर्व चौक या ठिकाणी भाजप युवकचे कार्यकर्ते जमलेत। भाजप काँग्रेस विरोधात थेट उत्तर देऊ आम्ही जसं तसं उत्तर देऊ। आम्ही काय आलोय आणि आम्ही असं जे आहेत ते भाजपकडून कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। पोलीस जे आहेत ते त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत मात्र हे सगळे कार्यकर्ते
काँग्रेस भवनाच्या दिशेने जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो बालगंधर्व चौकात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. महानगरपालिकेकडून जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. एकूणच या ठिकाणी खरं तर काँग्रेस भवन सर प्लीज सर सर नको आम्ही निघून सर निघून तर ऐका आम्ही निघून येऊ. आम्हाला काँग्रेस भवनच्या गेटवर जायचंय. गेले अनेक वर्षापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे जनतेला फसवतात ते त्या फसवायचा पर्दाफाश करायला आम्हाला काँग्रेसच्या नेत्यांना पोलीस जाऊ देत नाहीये तुम्हाला. पोलीस जाऊ देत नाही. आम्ही जाणार, आम्ही संघर्ष करणार, आम्ही तिथपर्यंत जाणार. काय फरक पडत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने राहू द्या, आमची ताकद असताना दाखवून देऊ. पण तुम्ही सत्तेत आहात या ठिकाणी आपण पाहतोय की सगळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनकर्त्यांशी बोलत आम्ही ते जातो रिटर्न येतो. प्लीज माझं ऐका साहेब, आंदोलन नाही होत आहे. आज त्यांच्या समोर आम्हाला दाखवायचे आम्ही पण तयारीत आहे. हो ऐका साहेब, ठरलेलं आहे. साहेब ऐका ना माझं ऐका. आम्हाला तिथे एकदा निषेध नोंदवून द्या साहेब. तुमची जबाबदारीने बोलतोय. जबाबदारीने बोलतोय. आम्हाला निषेध नोंदवून द्या साहेब. साहेब जबाबदारी बोलतोय. नाही आम्हाला निषेध नोंदवून द्या साहेब. जबाबदारीने बोलतोय साहेब. आम्हाला निषेध नोंदवून द्या साहेब. साहेब आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही स्वतः बघताय. रस्ते बंद केलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. तुम्ही असं सत्ताधारी आहात असं म्हणणं. आम्ही कायदा सुव्यवस्था थांबा रे. खाली बसा सगळे. खाली बसा. खाली बसा.